गंगूबाईची शेजारीण पळत जाते आणि गंगूबाईच्या दंडाला धरते आणि गंगूबाईला म्हणते, गंगूबाई तू माझ्याशी बोलल्याशिवाय मी तुला जाऊ देणार. आता गंगूबाईला नाविलाजानं बोलावं लागलं की गंगूबाई म्हणतात, अगं मला बाळूनी सांगितलंय कुणाशीही बोलायचं नाही. मामाचं नाव घेतलं की शेजारणीने दंड सोडला. गंगूबाई तरतर पावलं टाकत गेल्या. शेळीचं सगळं दूध काढलं, काशाची वाटी गच्च भरली, माघारी आली. ज्या खोलीमध्ये नागराजा ठेवला होता, ज्या खोलीमध्ये हा 7 फळीचा भुजंग होता, त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि गंगूबाई त्या दुधानं भरलेली वाटी त्या नागराजाला ठेवू लागली. जशी ती दुधानं भरलेली वाटी गंगूबाई त्या नागराजाला ठेवू लागल्या, तसा तो 7 फळीचा भुजंग गंगूबाईच्या अंगावर फुस करून धावला. एवढ्या घाबरल्या होता, पटकन दरवाजा लावून घेतला, बाहेर आल्या. अंग थरथर कापत होतं, अंगाला घाम फुटलेला होता. 7 फळीचा भुजंग अंगावर धावलेला होता. आम्हाला एवढंसं पिटुकलं दिसलं तर आम्ही ह्या रानात ना त्या रानात जाऊ. 7 फळीचा भुजंग अंगावर धावलं, किती भीती वाटली असेल माई बाप्पा. अरे अंग थरथर कापत होतं, अंगातून घाम गळत होता, घाबरली. त्या तशा अवस्थेत असताना त्या ठिकाणी भीमा आणि भैरू आले. गंगूबाईला विचारलं काय झालं. तर गंगूबाईने झालेलं सगळं काही सांगितलं की बाळूने घरामध्ये नागराजा आणून ठेवलेला. बाळूने सांगितलं होतं हा आपल्याला काही करणार नाही, पण हा आज माझ्या अंगावर धावून आला म्हणून मी एवढी घाबरली. ज्यावेळी गंगूबाईनं भीमाला आणि भैरूला हे सगळं सांगितलं, त्यावेळी हे भीमा आणि भैरू गंगूबाईला एकमेकाला बोलतात की आमचा शहाणा बाळू काहीही करायला सांगतो. सापाला कुणी घरामध्ये पाळतं का? सापाची जात आहे, त्याच्या वळणावर जाणारच की. हे दोघं विचार करतात आणि ठरवतात की या नागराजाला घरामध्ये ठेवायचं नाही. मग काय करायचं, तर याला मारायचं. काय ठरवलं? 7 फळीच्या भुजंगाला या दोघांनी मारायचं ठरवलं. माई बाप्पा हातामध्ये भल्या मोठ्या काट्या घेतल्या, त्या खोलीचा दरवाजा उघडला. हे दोघे जण आतमध्ये गेले आणि त्या 7 फळीच्या भुजंगावर हातातल्या काट्या टाकू लागले. अशा काट्या त्या भुजंगाच्या अंगावरती पडत होत्या. मात्र त्या काट्याचे वळ जे होते ते माळरानामध्ये बकरी राखत असणाऱ्या मामांच्या पाठीवर उमटत होते. इकडे नागराजा तडफडत होता, तसं माळरानामध्ये तिकडे माझे मामा तडफडत होते. माई बापा हो, लक्षात की माझ्या मामांनी आचरण करून लीला करून तुम्हा आम्हाला या जगातील प्रत्येक जीवाला सांगितलेले भूत दया करा, प्राणी मात्रावर प्रेम करा, त्यांचा आणि आपला आत्मा आपला जीव एकच आहे. जर भूत दया केली, मामांच्या आज्ञेचं पालन केलं तर आमचंही भाग्य उजळण्याशिवाय राहणार नाही. पण लक्षात ठेवा, जो भूत दया विसरला तो देवाला विसरला, आणि जो देवाला विसरला त्याची मोठी हानी झाल्याशिवाय विसरली दया Yeah.